भारताच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागराच्या मध्यभागी वसलेले एक छोटेसे निसर्गरम्य बेट ग्रेट निकोबार. गेल्या काही दिवसांपासून हे शांत बेट देशाच्या राजकारणाचे मुख्य केंद्र बनले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या बेटावर सुरू असलेल्या एका मेगा प्रोजेक्टच्या विरोधात थेट ऑनलाईन आंदोलन सुरू केलं आहे. राहुल गांधींच्या मते या प्रोजेक्टमुळे तिथल्या हजारो आदिवासींची घरं उद्ध्वस्त होतील, जवळपास 1.5 कोटी झाडं कापली जातील आणि या संपूर्ण 75 ते 81 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा थेट फायदा केवळ अदानी समूहाला होईल. त्यांनी याला ग्रीन वर्सेस ग्रीड असं नाव दिलं आहे. परंतु दुसरीकडे केंद्र सरकार आणि भारताचे संरक्षण तज्ज्ञ या प्रकल्पाला भारताच्या सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर मानत आहेत. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे कोणत्याही आदिवासींचे विस्थापन होणार नाही. मग नक्की काय आहे हा ग्रेट निकोबार प्रोजेक्ट? राहुल गांधींचे आरोप किती खरे आहेत आणि या प्रकल्पामागे नक्की कोणाचा फायदा आहे? आज या सर्व बाजू सविस्तरपणे समजून घेऊया. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. ग्रेट निकोबार आयलंड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा भारत सरकारच्या नीती आयोगाने प्रस्थापित केलेला एक विशाल पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. याचे काम अंदमान आणि निकोबार एकात्मिक विकास महामंडळ या सरकारी संस्थेकडून केले जात आहे. 2025 ते 2047 या दरम्यानच्या 3 टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या 81 हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पात मुख्यत्वे 4 गोष्टींचा समावेश आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल ICTT. गॅलेथिया बे येथे बांधले जाणारे हे एक अवाढव्य आंतरराष्ट्रीय बंदर असणार आहे, जिथे जगातील सर्वात मोठी मालवाहू जहाजे थांबू शकतील. दुसरी गोष्ट आहे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ. लष्करी आणि नागरी दोन्ही वापरासाठी एक अत्याधुनिक विमानतळ बनवण्याचा मानस आहे. तिसरी गोष्ट म्हणजे 450 MVA गॅस आणि सौर ऊर्जेवर आधारित वीज प्रकल्प. या संपूर्ण प्रकल्पाला वीज पुरवण्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा केंद्र बनवण्यात येणार आहे. आणि चौथी गोष्ट आहे एक नवीन टाउनशिप. पुढील 30 वर्षात सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या सामावून घेऊ शकेल असे अत्याधुनिक शहर बनवण्याची योजना या प्रोजेक्टमध्ये आहे. नकाशावर नीट पाहिल्यावर समजतं की ग्रेट निकोबार हे बेट जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापारी मार्ग म्हणजेच स्ट्रेट ऑफ मलाक्का पासून अवघ्या 40 नॉटिकल मैल अंतरावर आहे. जगातील एकूण सागरी व्यापाराचा आणि तेल पुरवठ्याचा एक मोठा हिस्सा याच मार्गाने जातो. चीनचे 80% तेल आयात याच मार्गावरून होते. सध्या भारताकडे एवढी मोठी बंदरे नाहीत जिथे महाकाय आंतरराष्ट्रीय जहाज थांबू शकतील. त्यामुळे भारताला आपले 70 ते 80% कार्गो कंटेनर श्रीलंकेच्या कोलंबो, सिंगापूर किंवा मलेशियातील बंदरांवर पाठवावे लागतात. यामुळे भारताचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बाहेर जातो. जर गॅलेथिया बे येथे भारताचे स्वतःचे ट्रान्सशिपमेंट बंदर उभे राहिले तर भारत जागतिक व्यापाराचे केंद्र बनेल. तसेच हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या दादागिरीला आणि स्ट्रिंग ऑफ पर्ल्स या भारताला घेरण्याच्या नीतीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे बेट भारताचा नॉन सिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर म्हणून काम करेल. आता येऊया या प्रकल्पाच्या दुसऱ्या बाजूकडे, म्हणजेच विरोधी पक्षांचा आणि पर्यावरणवाद्यांचा विरोध का आहे. राहुल गांधी यांनी मुख्यत्वे 3 मोठे गंभीर आरोप केले आहेत. त्यातला पहिला आरोप आहे 1.5 कोटी झाडांची कत्तल आणि पर्यावरणीय विनाश याबद्दलचा. राहुल गांधींच्या मते या प्रकल्पासाठी अंदमानमधील अतिशय दुर्मिळ आणि प्राचीन पर्जन्य वने म्हणजेच रेन फॉरेस्ट नष्ट केली जातील. सरकारचा अधिकृत आकडा सुमारे 9,64,000 झाडे कापण्याचा असला तरी पर्यावरणवाद्यांच्या मते प्रत्यक्ष जंगलाची घनता पाहता ही संख्या 1.5 कोटींच्या घरात जाऊ शकते. यामुळे येथील जैवविविधता संपून जाईल. तसेच समुद्रातील दुर्मिळ प्रवाळ विस्कळीत होतील. राहुल गांधींचा दुसरा आरोप आहे आदिवासींचे अस्तित्व धोक्यात येण्याबाबत. या बेटावर शॉम्पेन आणि निकोबारी या अत्यंत प्राचीन आणि आदिम जमाती राहतात. शॉम्पेन जमातीची लोकसंख्या आता केवळ 500च्या आसपास उरली आहे. ते पूर्णपणे जंगलावर अवलंबून आहेत. विरोधी पक्षांचा आरोप असा आहे की या मेगा प्रोजेक्टमुळे वन हक्क कायद्यांचे उल्लंघन करून या आदिवासींची जमीन हिसकावून घेतली जाईल आणि त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. तिसरा आरोप हा केवळ अदानी समूहाला मिळणाऱ्या फायद्याबद्दलचा आहे.
राहुल गांधींनी थेट आरोप केला आहे की सरकार या प्रकल्पाचा वापर संरक्षण किंवा बंदरासाठी करत नसून केवळ एका मोठ्या उद्योगपतीला म्हणजेच अदानी समूहाला येथे हॉटेल्स, कसिनो आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय उभा करून देण्यासाठी करत आहे. सरकार अब्जावधी रुपयांची मौल्यवान लाकूड संपत्ती आणि जमीन एका खाजगी समूहाच्या घशात घालत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधी पक्षांच्या या तीव्र आंदोलनानंतर आणि आरोपांनंतर केंद्र सरकारने आणि संबंधित विभागांनी यावर सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलं आहे. सरकारी दाव्यानुसार तिथली परिस्थिती राहुल गांधींनी सांगितली तशी अजिबात नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केलं की या प्रकल्पाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की एकाही आदिवासीचे किंवा शोम्पेन बांधवाचे विस्थापन होणार नाही. ज्या गॅलेथिया बे भागात बंदर आणि विमानतळ बनत आहे तिथे कोणतीही मानवी वस्ती नाही. आदिवासींच्या संरक्षणासाठी स्वतंत्र देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सरकारचं म्हणणं आहे की तिथली झाडं जरी कापली जाणार असली तरी या प्रकल्पात प्राण्यांच्या स्थलांतरासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधले जाणार आहेत, जेणेकरून जमिनीवरील खेकडे आणि दुर्मिळ माकडांना त्रास होणार नाही. तसेच जितकी झाडं कापली जातील त्याच्या दुप्पट क्षेत्रावर म्हणजेच सुमारे 97 चौरस किलोमीटरवर हरियाणा राज्यात कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन केले जाणार आहे. समुद्रातील प्रवाळांचे शास्त्रोक्त पद्धतीने दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केले जात आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या प्रकल्पाचा फायदा खरंच फक्त अदानी समूहाला मिळणार आहे का? वास्तविक पाहता या प्रकल्पाचे नियोजन आणि मालकी पूर्णपणे भारत सरकारची संस्था अंदमान आणि निकोबार एकात्मिक विकास महामंडळ याच्याकडे आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णपणे सरकारी निधीतून केला जात आहे. हे आंतरराष्ट्रीय बंदर चालवण्यासाठी भविष्यात जागतिक स्तरावर टेंडर्स काढले जातील. त्या प्रक्रियेत अदानी समूह किंवा जगातील कोणतीही मोठी पोर्ट कंपनी सहभागी होऊ शकते. परंतु हा प्रकल्प केवळ अदानीसाठीच बनवला जात आहे हा दावा सध्या तरी कायदेशीर दृष्ट्या चुकीचा ठरतो. कारण अद्याप बंदराच्या अंतिम संचालनाचे कंत्राट कोणाला दिलेले नाही. मात्र अदानी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पूर्व इतिहास पाहिल्यास देशातील इतर बंदरांप्रमाणे व विमानतळांप्रमाणे हे बंदर देखील अदानी समूहाकडे जाईल याची खात्री वाटते. राहुल गांधींनी आपल्या व्हिडिओमध्ये आणखीन एक मुद्दा मांडला. ते म्हणाले की जर हा प्रकल्प खरोखरच देशाच्या सुरक्षेसाठी असेल तर सरकारने येथील नौदलाचा तळ INS बाजचा विस्तार करावा, ज्याची मागणी नौदल गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने करत आहे. यासाठी पूर्ण जंगल कापण्याची गरज नाही. यावर संरक्षण तज्ञांचे म्हणणं आहे की आधुनिक युद्धांमुळे केवळ एक रनवे पुरेसा नसतो. लष्कराला बॅकअप देण्यासाठी तिथे एक मोठं शहर, इंधन पुरवठा केंद्र, रिपेअर डॉक्स आणि कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था असावी लागते. म्हणूनच फक्त INS बाज वाढवून चालणार नाही, तर त्याभोवती एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करणं गरजेचं आहे, जे या प्रोजेक्टद्वारे केलं जात आहे. शेवटी प्रश्न हा उरतो की आपण कोणत्या बाजूला उभं राहिलं पाहिजे. एकीकडे राहुल गांधी आणि पर्यावरणवाद्यांचा हा आक्षेप दुर्लक्षित करता येणार नाही की विकासाच्या नावाखाली निसर्गाचा समतोल बिघडता कामा नये. जर तिथल्या आदिवासी संस्कृतीला धक्का लागला किंवा पर्जन्य वने नष्ट झाली तर ती पुन्हा कधीही मिळवता येणार नाहीत. परंतु दुसरीकडे भारताला जर जागतिक महासत्ता बनायची असेल आणि चीन सारख्या आक्रमक शेजाऱ्याला समुद्रात रोखायचे असेल तर ग्रेट निकोबार सारख्या मोक्याच्या ठिकाणचा विकास करणं ही भारताची जिओपॉलिटिकल गरज आहे. मात्र हा विकास करत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये व केवळ उद्योगपतींच्या घशात अख्खा विकास जाऊ नये ही काळजी सरकारने घेतली पाहिजे. हा लढा केवळ विकास विरुद्ध पर्यावरण किंवा भाजप विरुद्ध काँग्रेस असा नाही, तर तो भारताच्या भविष्यातील धोरणात्मक प्रवासाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. हा टप्पा सरकार कसा पार पाडणार हा चर्चेचा विषय आहे.